दिसला, या अपघाताचे छानचित्र मी टाकत आहे. तर या अपघाताच्या संदर्भात मी जागृती करण्यासाठी एक रील देखील केली. ही रील हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढे चालू होईल. ही यांची गाडी होती, केशरी शर्ट घातला यांची गाडी, आणि याला धडकलेला हा पल्सरवाला माणूस धडकला होता आणि याची चुकी होती आणि पूर्ण नवीन गाडी असल्यामुळे पूर्ण गाडी बाद झाली. मित्रांनो नमस्कार. याच्या आधी तुम्ही पंचकल्याणचे भरपूर भाग पाहिलेत. नांद्रे पंचकल्याण हे तुम्हाला थोडक्यात बघायला मिळालं. डिग्रजचं पंचकल्याण म्हणजे आपल्या गावचं डिग्रजच्या कृष्णाघाटचं पंचकल्याण हे तुम्हाला पूर्णच पाहायला मिळालं, कारण की आपण या गावात जाऊन इथे रेकॉर्डिंग करायला मिळालं. आता सांगलीचं पंचकल्याण हा पाहण्याचा मित्रांनो योग आलाय. हा योगायोग समजायचा की 6 ते 11 मे 2026 रोजी हे पंचकल्याण होतं आणि योगायोग बघा 8 ते 10 हे आमच्या मुलाचे क्लासेस होते संस्कार वर्गाचे सांगलीमध्ये. आणि योगायोग असा झाला की तिथे त्याला सोडल्यानंतर 2 तास माझ्याकडे काय काम नसायचं. मग मी पंचकल्याणला जाऊन यायचो. मग हे पंचकल्याणचं रेकॉर्डिंग अशा प्रकारे हे 2च भागात फक्त संपून जाईल. मात्र हे सांगलीचं पंचकल्याण खूप मोठं होतं, महावीर नगरला भरलं होतं. या पंचकल्याणमध्ये मला विशेष काय काय दिसलं ते या 2 भागात पहा. आजचा भाग आणि उद्याचा भाग. त्याच्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकिनारी भरपूर असे भाग मित्रांनो येणार आहेत. शेअर करा, खुश राहा, सुरक्षित राहा. पंचकल्याणची सुरुवात ही 6 तारखेला झालीच आहे, पण जायचा योग आला 8 तारखेला, कारण की 8 तारखेला आपल्या मुलाचा क्लास होता आणि 2 तास वेळ मिळाल्या मी इथं बसलोय. आणि मुंजीचा बहुतेक दिवस आहे, कारण की ज्या मुलं समोर बसलेत त्यांच्या मुंजी केलेल्या आहेत. मुलांना उपदेश केला आहे की आई वडिलांची सेवा करा. नक्कीच मित्रांनो खूप चांगला उद्देश आहे हा. आई वडिलांची सेवा ही केलीच पाहिजे. आणि समोर इकडे दिसतंय इथे भोजन विभाग. मग काय पावले चालती भोजन विभागाची वाट, कारण की तब्येत पण बरी नव्हती आणि ह्या गोळ्या मला खायच्या होत्या. सकाळी लवकर आलतो आणि मला पोटात काय असल्याशिवाय या गोळ्या खाता येत नव्हत्या. मग माझे पावले चालले भोजन विभागाकडे आणि मी चाललोय भोजन विभागाकडे. जाता आता मी रेकॉर्डिंग करताय. किती मोठा भव्य मंडप आहे बघा. पंचकल्याण पूजेचा हा सांगलीतील भाग आहे आणि या मंडपामध्ये आतमध्ये देवाचे कार्यक्रम वगैरे चालू आहेत. जे कार्यक्रम तुम्हाला जर पूर्ण पाहायचे असतील तर तुम्ही मौजे डिग्रजचा कृष्णाघाट या ठिकाणी ते तुम्हाला पाहायला मिळतील. पूर्ण भाग आहेत. भोजन कक्षात प्रवेश केल्यानंतर इथे तयारी चालू आहे आणि बहुतेक फक्त नाश्ता सुरुवातला आहे. नाश्ता झाल्यानंतर जेवण कंटिन्यू असते. आणि नाश्ता आहे तर नाश्ता कशाचा आहे? भात आणि भाताची खिचडी आहे. तर नाश्ता सुरुवातीला गोळ्या खाण्यासाठी मला करावाच लागला. नंतर मात्र दुपारी जेवण आहे ते देखील करायसाठी येणार, कारण की 2 तासात क्लास सुटल्यानंतर पुन्हा जेवण देखील चालू होणार आहे. नाश्ता उरकल्यानंतर गोळी खाताना अरे यार गोळी हातातून पडली. पण गोळी आता पडल्या म्हटल्यावर आपल्याला पॅकेट आहे, ही गोळी नाही तर दुसरी गोळी खायची तसा विचार नाही करता मित्रांनो मी तीच गोळी खाल्ली. कारण की काय आहे, मातीशी आपला संबंधच आहे. काय थोडं घाण लागली म्हणून काय म्हणणार आहे. कारण मंडपामध्ये जागोजागी अन्न वाया घालवू नका आणि त्या ठिकाणी 501 रुपये दंड देखील होता. तर ताटा तुमच्या अन्न दिसले तर आता या संस्कार वर्गाच्या क्लासला मी अवनीशला घेऊन गेलतो आणि आमच्या शेजारी एक पाहुणाही घालता. तर त्याचं नाव आहे अजिंक्य. अजिंक्यला घेऊन गेलतो आणि अजिंक्यला घेऊन गेल्यानंतर दोघंही सकाळी मुलं उपाशी झालती. मग अर्ध्या तासानं पुन्हा एकदा जेवण करायचं यायचं आहे. लिंबाचं किती मोठं झाड आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी बोर्ड लावला आहे आहार दाते. आहार दाते कोण आहेत म्हणजे आहारदान कोण केलं आहे त्यांचं पहिला आभार मानलं, कारण की 3-4 दिवस आता आपली ही सोय होणारच आहे. भाई मुझे हो तो नथू लाल जी जैसे हो. अरे रावडी राठोड कसं मिशाना पिळ देते का आजा बसला गॉगल घालत. ज्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम वगैरे असतात त्या ठिकाणी अशा गाड्या असतात, कारण कोणाला डायबिटिक पेशंट असते, कोणी अटॅकचं पेशंट असते. आणि मुलांना मित्रांनो सकाळी लवकर घेऊन यायला लागायचं. सकाळी 9 वाजता तिथं पोहोचायचं म्हणजे घरातून 7ला निघायला लागायचं आणि सगळं आवरून म्हणजे त्याचं जेवण वगैरे व्हायचं नाही. मग ते बरं झालं म्हणलं पंचकल्याण पूजा चालू आहे. निदान पंचकल्याण झाल्यानंतर इतकी भुकावली असायची मुलं 2 जण, त्यांना घेऊन तर जाता येईल. जाताना पुन्हा पहिले शनिवारचा बाजार आहे मित्रांनो. आणि बघा जैन धर्म शिकवतोय आपल्याला की अहिंसा परमो धर्म, अहिंसा करू नका. आणि शनिवारच्या बाजारात सर्व हिंसेचाच मॅटर मला दिसायला लागलाय. तर बाजारात आता हे मला विचार आलता की टाकावं का न टाकावं, पण मित्रांनो याचा आणि त्याचा काही संबंध नाही. ह्या शनिवारचा बाजार आहे. शनिवारच्या बाजारात काही लोक विकण्यासाठी आणले आहेत त्यांच्या कोंबड्या वगैरे. पण जैन धर्मामध्ये अजिबात मित्रांनो शाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार मानला जातो आणि तोच देखील असावा. आणि बाजारात मी जाता हे रेकॉर्डिंग केलेलं आहे. पण शाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार मी देखील मानतोय मित्रांनो. आणि मी MH9 क्रमांकाच्या गाडीच्या मागे लागलो, कारण की बरोबर कोल्हापूर रोडलाच ती क्लास होता. क्लास जवळ पोहोचलो. क्लास जवळ त्याची
आणि क्लास जवळ नारळाचं झाड आहे मित्रांनो, हे नसावं असं वाटलं मला. मान्य आहे लहान नारळ आहेत, पण कोणाच्या डोक्यात वगैरे पडला विद्यार्थ्यांच्या तर अवघड आहे. पण नसावं असं मी सूचना देखील केली. बाजूलाच आंब्या झाडावर पिकला, मस्त असा आंबा पिकलाय. पुन्हा देखील पाहिले की 2 आंबे पिकलेले आहेत. आणि क्लास संपल्यानंतर मुलं आता हळूहळू बाहेर यायला लागली. पुढे बसला आमचा मुलगा अवनीश आणि मागे बसलेला अजिंक्य, हे पाहुणा आहे. आता आपल्याला जायचं आहे पंचकल्याण पूजेकडं. हे बघा, पंचकल्याण पूजेच्या रोडला ट्रॅफिक जाम झालं. का कोणाला तिथे रस्ता का बंद केला नव्हता? पंचकल्याण मंडपमध्ये एंट्री मारली आणि मुलांना खरोखरच भूक लागली होती. आणि सुरुवातीला थोडासा कार्यक्रम पाहिला, पण पहिला भोजन कक्षाकडे पुन्हा आम्ही लगेच गेलो आणि खिचडी वगैरे शिवाय डाळ भात आणि खीर खाऊन आम्ही घरी चाललो आता. आणि ते मुंजीचं झाल्यामुळं मुलं झेंडा वगैरे घेऊन उभारलेत. रस्त्यावर जाताना मित्रांनो एक अपघात दिसला. या अपघाताचे छानचित्र मी टाकत आहे. तर या अपघाता संदर्भात मी जागृती करण्यासाठी एक रील देखील केली. ही रील हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढे चालू होईल. ही यांची गाडी होती, केशरी शर्ट घातला यांची गाडी, आणि याला धडकलेला हा पल्सरवाला माणूस धडकला होता. आणि याची चुकी होती आणि पूर्ण नवीन गाडी असल्यामुळे पूर्ण गाडी बाद झाली. आणि या संदर्भात मी जागृती म्हणून रील केली. आणि एक लहान मुलाची टोपी देखील पडलेली तुम्हाला दिसेल. एक आई ओरडालती, माझा मुलगा कुठे आहे, माझा मुलगा कुठे आहे म्हणून, पण त्या मुलाला काही झालं नव्हतं मित्रांनो. त्या एका माणसाच्या चुकीमुळे 2 जणांना लागलं होतं. आणि या संदर्भात रील आहे ती ऐका, म्हणजे समजेल नेमकं काय झालं. मित्रांनो, आज 9 मे रोजी दुपारी 12:30 ते 1:45 या दरम्यान आयर्विन पुलावर एक अपघात झाला. समोरून येणाऱ्या टेम्पोला एका युनिकॉर्नची इतकी जोरात धडक बसली की युनिकॉर्नवरील व्यक्ती हा अतिशय गंभीर जखमी आहे. आणि याच्यामध्ये ज्या व्यक्तींची कुटुंबाची काही चूक नव्हती, असे युनिकॉर्नच्या विरुद्ध बाजूने येणारे 2 कुटुंब, याच्यावर मिडल क्लास एक व्यक्ती होते, एक लहान मूल आणि एक फॅमिली होती. यांची काही चुकी नसताना ही युनिकॉर्न गाडी त्यांच्या अंगावर जाऊन पडली. का तर या अपघातामध्ये युनिकॉर्न या गाडीला माहित नव्हतं की या साइडने सिंगल रोड नाहीये, हा डबल रोड आहे. नवीन आयर्विन पूल जो तयार झालेला आहे तो डबल ट्रॅक आहे मित्रांनो, डबल ट्रॅक. नवीन झालेला पूल हा डबल ट्रॅक आहे. हा फक्त सांगलीतील ठराविक लोकांना माहिती आहे, पण बरेच लोकांना माहित नाहीये. ज्या ठिकाणी 2 रस्ते असतात त्या ठिकाणी नेहमीच लक्षात ठेवा, जाणून बुजून लोकांना असं वाटतंच की एक रोड जाण्यासाठी एक रोड येण्यासाठी, पण जो हा दिसत असेल तुम्हाला, हा नवीन आयर्विन पूल हा डबल ट्रॅक आहे. या एकाच रोडने जाणे आणि येणे हे दोन्ही आहे. आणि याच गोंधळामुळे या युनिकॉर्नवाल्याची टक्कर झाली आणि तो पूर्णपणे गंभीर जखमी झाला मित्रांनो. आता त्याला दवाखान्यात नेलंय, शाश्वती खूप कमी आहे. आमच्या जवळजवळ समोरच अपघात घडला मित्रांनो. खास करून 1 मिनिटाचा उशीर नाही तर त्या अपघातात कदाचित आम्ही देखील बळी पडलो असतो. पण अशी घटना मित्रांनो जर व्हायची नसेल तर या पुलाच्या सुरुवातीला की एक बोर्ड पाहिजे, साइन बोर्ड, की या बाजूने दुहेरी वाहतूक आहे, दुहेरी वाहतूक आहे असा तिथे उल्लेख कुठेच नाहीये. त्यामुळे नवीन आयर्विन पुलावर भरपूर अपघात होत आहेत. अशा प्रकारे तिथे काहीतरी प्रशासनाने व्यवस्था करावी की एका बाजूने वाहतूक सुरू ठेवावी किंवा दुहेरी वाहतूक तिथे आहे याच्यासाठी काहीतरी योग्य उपाययोजना करावी. नाहीतर अशा प्रकारे अपघात झाल्यास कुटुंब मित्रांनो भयानक, म्हणजे भयानक अपघात आहे मित्रांनो. कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होतं आणि अपघात बघून आम्हाला अतिशय हळहळ व्यक्त झाली मित्रांनो. आणि अशा प्रकारे पुन्हा हा अपघात व्हायला नको यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. आणि मी मित्रांनो सर्वच प्रकारचे कंटेंट करतोय, कॉमेडी करतोय, अपघाताचे करतोय, समाज जागृतीचे करतोय, सर्वच करतोय. त्यामुळे जर तुम्हाला पटत असतील तर माझे व्हिडिओ शेअर करा आणि नक्की फॉलो देखील करा. चला, पंचकल्याणचे येऊन 2-3 भाग येणार आहेत. मग संध्याकाळचं रात्रीचं रेकॉर्डिंग कधी करायचं? काकाना म्हणलं डिग्रजच्या कृष्णाकिनारे आपण पुलावरून चाललोय, रात्रीचं पंचकल्याणचं रेकॉर्डिंग करायला त्याच पुलावरून. हा इथे ऍक्सिडेंट झाला. पंचकल्याणच्या कमांच्या बाहेर गेल्यानंतर लाइटिंगची झगमगाट पाहून डोळे दिपतच होते. आणि गुलमोहराचं झाड देखील आहे, कारण उन्हाळ्यात ते बहरलंय. आणि सुरुवातीला आपण जायचं आहे मंदिराकडे, जीन बस्तीकडे सुरुवातीला जायचं. 1008 आदिनाथ जीन मंदिर या ठिकाणी आपण नमन करून भगवान महावीरांना 2 मूर्ती आहेत, खाली एक आहे आणि वर देखील आहे पोर्चमध्ये. तर वर पोर्चमध्ये ही मूर्ती आहे तुम्हाला दिसेल, ही वरून गेल्यानंतर दिसते. आणि ट्रॅफिक मित्रांनो असं जाणवलं मला की या ठिकाणी मंदिराच्या जवळ ट्रॅफिक अजिबातच नाही आहे, कारण मंदिर आतमध्ये आहे. मग आता ज्या ठिकाणी प्रसाद आणि ज्या ठिकाणी मंडप आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक अडवायला पाहिजे होतं, कंट्रोल करायला पाहिजे होतं, ट्रॅफिकला दुसरा मार्ग काढून द्यायला पाहिजे होता, पण तो नाही. सांगली हायस्कूल, सांगली हे इंग्रजांच्या काळात बांधलेला हायस्कूल आहे. किती आकर्षक असं बघा मित्रांनो. आणि त्याच्या आतमध्ये भव्य प्रांगण आहे, त्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम चालू आहे, सभा मंडप वगैरे. आणि बाहेर ट्रॅफिकची गर्दी मात्र भरपूरच आहे. आणि कमानीतून आत गेल्यानंतर आम्हाला काय जाणवलं, सुरुवातीलाच गेल्या काका म्हणतात रात्रीचं रेकॉर्डिंग आपण करायसाठी खास आलोय. आणि रात्रीचं रेकॉर्डिंग आपलं हे एका दुसरंच होऊ शकतं, कारण की रात्री आपण जास्त येणार नाही. मुंजी किल्ली मुलं घोड्यावरून जात आहेत, घोड्याला किती छान आकर्षक केलं आहे. शिवाय तिथे 2 हत्ती दिसले आम्हाला,
हे पहा, हा एक हत्ती आणि या बाजूला दुसरा हत्ती. आणि मुलं पैसे देऊन शिवाय खाऊ वगैरे देत होते. पैसे दिले तर तो माहुताकडे देत होता, खाऊ दिले तर तो स्वतः खात होता. हत्तीचे डोळे बघा किती घारुडे घारुडे असतात. शरीराच्या मनात डोळा किती लहान असतो, पण शरीर काय असतं मित्रांनो. हे बघा 2 हत्ती आहेत. कुठल्या संस्थांचा हत्ती आहे असं काका मला विचारलं तर उदगाव संस्थांचा एक हत्ती आहे इथं कोल्हापूरमधील. आणि कान खाजवाला आहे बघा तो कसा. अहो, इतक्या मोठ्या हातीसमोर जायचं म्हटलं मोठा माणूस देखील घाबरतोय. लहान मुलं तर काय, तरी काही मुलं धीटपणे देत होती बघा. आणि ही मुलगी जरा थोडी घाबरट वाटत होती मला. सर्व कंकणप्रियामि वस्त्रत्यागं करोमि नमः सिद्धेभ्यः षोडशात्माय. काकाला धार्मिक कार्यक्रमामध्ये रस भरपूर आहे, त्यामुळे धार्मिक कार्यक्रम पाहायला जायचं आपलं बऱ्याच वेळा घडतंय. आणि या ठिकाणी पूजा वगैरे चालू आहे, महत्वाची अशी काहीतरी. प्रत्येक जण इंद्रायणी म्हणून थांबलाय तिथे. आणि जे ते कूलर बघा, कारण की इतकी उष्णता होती ना, तर भयानक उष्णता होती. संध्याकाळी देखील जाणवायची, पण कूलरच्या वाऱ्यात देखील लोक आणि उष्णतेत देखील इथे बसलेलेच असायचे. काकाने मी दर्शन घेतलं आणि आमचे साहजिकच पाय प्रसादालयाकडे वळले. आणि प्रसाद घेऊन आता आपण डिग्रजच्या कृष्णाकिनारी घरी जाणार आहे. हे पहा, संध्याकाळी बोर्डाचं रेकॉर्डिंग केलं. 6 मे ते 11 मे असं रेकॉर्डिंग आहे. आणि आपण 8 तारखेपासून जायला सुरुवात केली. सुरुवातचे 2-3 दिवस आपण गेलो नाहीये. लाइटिंगला बरोबर मध्ये काहीतरी फ्लॅशर लावलेत पांढऱ्या कलरचे, अतिशय मस्त जाणवालते. ट्रॅफिक मात्र कंट्रोल करायला हवं होतं. आणि आता गावाकडे जाताना लाल कलरने पूर्ण आकाश भरले. काका म्हणाले त्या ढगामध्ये पाऊस असतो, पाऊस असल्यामुळे त्यावर प्रकाश पडल्यावर तसं लाल चमकतं. आणि तसं जर लाल झालं तर दुसऱ्या दिवशी पाऊस भरपूर पडतो अशी समज आहे. केरळची गाडी होती पुढं, KL पासिंग. इतक्या दूरची गाडी आम्हाला कशी काय समोर भेटली काय माहीत. कितके दूर देखील लोक फिरायला येतात. आपण तर काय डिग्रजचा कृष्णाकाठ सोडून जात नाही, कारण आपलं रेकॉर्डिंगच आहे. आणि आता उद्या भेटू शेवटच्या पंचकल्यांच्या भागात. हो मित्रांनो, उद्या शेवटचा भाग, कारण की डिग्रजच्या कृष्णाकाठाची तुम्ही पाहू शकता पंचकल्यांचे पूर्ण भाग. मात्र सांगलीच्या पंचकल्याला आपल्याला जायचा योग तितकाच आला. आता क्लास उद्या मुलांचा शेवट आहे आणि उद्या शेवट भाग येईल. त्याच्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकाठाचे वेगवेगळे भाग चालूच आहेत. सबस्क्राईब करा आणि पाहत चला.